हाय हॅलो मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणी, झाला तुमचा रात्रीचा स्वयंपाक? मला आज खूप लेट झालेला आहे स्वयंपाक करायला. मला ना आता स्वयंपाक माझा झालेला आहे ना, आता वाजलेला आहे 9:30. मैत्रिणी, मी स्वयंपाक मध्ये काय बनवलंय ना ते तुम्हाला दाखवते. मला खिडकी लावते, मच्छर येतात संध्याकाळी. चला मी दाखवते मी काय बनवलंय रात्रीच्या जेवणात. तर पहा, माय फेवरेट इथं ना मी लोणचं भाजलंय मैत्रिणी. एवढं छान लागतं ना लोणचं. आणि मी आता गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्याच्या नंतर आहे ना, त्या गरम तव्यामध्ये ना पाठीमागून छान कडक होतं. आणि सकाळच्या भाजीची पण थोडी तयारी केली, ते दाखवते. बा इथं आहे ना मी चणे भिजत घातले, तर गरम पाण्यात घातले. तर मैत्रिणी, कधी कुठले बी कडधान्य करताना ना गरम पाण्यात भिजत घालायचे, छान भिजतात. त्याच्यामध्ये असे खाली कच्चे राहत नाहीत. आणि हे पा दुपारी आहे ना मी ताक बनवलं होतं, त्याचं मी चालू आता तूप बनवलंय. किती छान तूप झालंय. थोडी थोडी साई करून ठेवत असते मी. आणि त्याचं वगैरे तूप एवढं छान झालंय ना, वास पण एवढा छान आहे, असं वाटतंय गरम गरम भाताबरोबर खावा. ह्याच्यामध्ये बनवलाय मी भात. आणि ह्यामध्ये ना बनवल्यात बाजरीच्या भाकरी. खाली आहेत मुलांना चपात्या. डेली माझ्या संध्याकाळी भाकरीच असतात. आणि ह्यामध्ये ना मी काय भाजी बनवली आणि कशी बनवली ना मैत्रिणी, ते पण सांगते चालू. ह्यामध्ये ना मी बनवलं आहे सुक्क वांग. हे पहा किती छान झालंय मैत्रिणी. चला आता मी तुम्हाला याची चालू रेसिपी पण सांगते. ही एकदम सोपी आणि 5 मिनिटात होणारी आहे. इथं ना मी माझ्या अंदाजे 5 ते 6 मी असे मीडियम साईजचे वांगी घेतले होते, ते कट करून घेतले, पाण्यात टाकले. नंतर आहे ना कांदा पण माझ्या अंदाज टाकला, ते पण एवढे छोटले ना. मी 4 कांदे घेतले होते, ते कट केले. जिरे मोहरीची फोडणी देऊन त्यामध्ये कांदा टाकला. कांदा जरा थोडा लाल होऊन दिला, परतून घेतला. आणि कांदा परतल्याच्या नंतर आहे ना त्याच्यामध्ये फक्त तिखट, मीठ, हळद एवढंच टाकलं. आणि ते टाकल्याच्या नंतर मी ते पाण्यात ठेवलेले वांगे त्याच्यामध्ये टाकले. आणि एकदम बारीक गॅसवर शिजून द्यायचे, त्याला कसलंही पाणी घालायचं नाही मैत्रिणी. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला नाही, कुठला मसाला नाही, फक्त तिखट, मीठ, हळद एवढंच घातलेलं आहे. नंतर केलेलं आहे. तुम्ही एकदा ना माझ्या पद्धतीने करून बघा, एवढं छान होतं ना खायला पण. कारण मी कधी पण सुक्क वांग करताना ना तसंच करत असते मैत्रिणी. तुम्ही पण करून बघा. चला आता मी मुलांना जेवायला देते. मला अजून परत उद्याच्या सकाळी थोडी डब्याची तयारी पण करायची आणि भांडे पण घासायचे. बाय मैत्रिणी, गुड नाईट. भेटू परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये.